त्याच्यामुळे सर्व गोष्टींनी ज्या भजनामध्ये पाहिजेत ते 100% भेटणार. काय आहे, कर्म कोणाला चुकलं नाही आहे, बरोबर की नाही. एक ना एक दिवस आपल्याला सर्वांनाच जायचं आहे, पर्याय नाही. पण आजचा दिवस सुखाने जगता आलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, जो विश्वाचा विधाता आहे पांडुरंग, जो विश्वाचा विधाता आहे, ज्यानं अख्खं महाभारत घडवलं, शेवटचा क्षण आहे, शेवटचा क्षण महाभारताचा, अर्ध महाभारत संपत आलंय आणि कर्ण आणि अर्जुन आमने सामने आलेले आहेत. आणि कृष्णाला माहिती आहे आज कर्णाचा शेवटचा दिवस आहे. कृष्ण विचारात पडलाय, आज नेमकं घडणार काय आहे. सर्व करता करवित आहे ना, तो बसलाय रथावर. वा, करता करविता रथावर बसलाय. कर्ण समोर आहे, अर्जुन समोर आहे. अर्जुनाने कर्णावर बाण सोडलेले आहेत, हजारो बाण सोडले. शेवट ज्यावेळेला रथ जमिनीमध्ये घुसला गेला, कर्ण खाली उतरला आणि त्यावेळेचा शेवटचा बाण अर्जुन सोडणार होता. कृष्णाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. हनुमंतराय झेंड्यावर बसलेले, भगवा झेंडा सांभाळतात वरती हनुमंतराय. हनुमंतरायाने वरनं प्रश्न केला श्रीकृष्णाला, काना अरे अख्खं महाभारत पाहिलं रे, संपत आलंय आणि तुझ्या डोळ्यात कधी पाणी पाहिलं नव्हतं, पण आज डोळ्यात तुझ्या पाणी आलंय, पाणी आलंय. म्हणता 2 मिनिटात थांब, त्याचं उत्तर तुला मिळेल. काय सांगितलं, 2 मिनिटात थांब, त्याचं उत्तर तुला मिळेल. आणि अर्जुनाने बाण सोडला, कर्णाचा शिरच्छेद केला. कर्ण जाग्यावरती कोसळला गेला आणि त्यावेळेला हनुमंतराय वरून पाहतोय आणि कृष्णाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी खाली येतंय आणि मागे जो बाण सोडणार आहे ना, तो हसायला लागलाय. त्याच्या मनामध्ये आनंद झालाय, तो हसतोय. हनुमंतरायने पुन्हा प्रश्न केला, रे एक हसतोय दुसरा रडतोय, कारण तरी काय, कारण काय म्हटल्याच्या नंतर श्रीकृष्णाने सांगितलं, तो हसतोय का त्याचा प्रश्न त्याला विचार, मला प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी देणार. काय सांगितलं श्रीकृष्णाने, हनुमंतरायाने अर्जुनाला प्रश्न केला, अरे पुढचा जो सारथी आहे ना, तो रडतोय, त्याच्या डोळ्यातून पाणी पडतंय आणि तू हसतोयस, ह्याचं कारण काय. अर्जुनाने सांगितलं, म्हणता ज्याच्यासाठी मी लढाई करत होतो ना, तो माझा आयुष्यातला दुश्मन एकच होता जास्तीत जास्त, आणि तो कर्ण होता. त्याचा शेवटचा आज मी केलाय, त्याला मी शेवटचं नाहीसं करून टाकलंय, तो मरून आता वरती चालला, बरोबर की नाही. माझा दुश्मन नाहीसा झाला म्हणून मी हसतोय, मी हसतोय. आता मी युद्ध जिंकलं, कारण कर्ण एक महाबलंकर होता ना, म्हणून मी हसतोय. श्रीकृष्णाला विचारलं, तू रडतोस का. म्हणाला, अरे एक जो धर्म होता, एक धर्म होता, तो आयुष्यात कधी खोटा बोलला नव्हता.